श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जर तुम्ही 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण करत असाल तर त्या अध्यायाचं महत्त्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर श्री गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायाचं महत्त्व काय आहे. श्री गुरुचरित्र हा अतिशय पावन ग्रंथ आहे. या ग्रंथाला 5वा वेद असंही मानलं जातं. या ग्रंथाचे पारायण करणे हे सगळ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे या दिव्य ग्रंथातील 14व्या आणि 18व्या या मेरुमणी समजल्या जाणाऱ्या अध्यायांचं आपण नित्यनेमानं पठण करावं. या अध्यायाचे पठण कसं करावं, कुणी करावं, कधी करावं आणि त्याचे नियम काय आहेत हे बघूया. जर याचं वाचन आपण संकल्प करून करणार असाल तर संकल्प कसा सोडावा, त्याचे नियम काय आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. सर्वप्रथम बघूया की श्री गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्यायाचं महत्त्व काय आहे. 14व्या अध्यायामध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीमध्ये संकटमुक्त कसे केले याचे वर्णन आहे. कोणत्याही सुटत नसलेल्या मोठ्या अडचणीमधून मुक्त होण्यासाठी 14व्या अध्यायाचे पठण केलं जातं. या अध्यायाच्या पठणामुळे आपण आकस्मिक संकटातून सुटका होते आणि आपले संरक्षण होते. 18व्या अध्यायामध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे. या अध्यायाचे नित्यपठणाने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नष्ट होते, लक्ष्मीप्राप्ती होऊन आपली कर्जमुक्ती होते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, आपल्या व्यापारामध्ये वृद्धी होते. आता बघूया की या अध्यायाचे पठण आपण कसं करायचं. सेवेसाठी कुठलीही पूजा मांडणी करण्याची गरज पडत नाही. हे अध्याय तुम्ही नित्यनेमाने किंवा संकल्प करून वाचू शकता. तुम्ही दोन्ही हे अध्याय वाचू शकता किंवा तुम्ही फक्त 14वा अथवा 18वा अध्याय वाचू शकता. या वाचनाची सुरुवात आपण कधीही करू शकतो. त्याच्यासाठी कुठल्या दिवसाची गरज लागत नाही. कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. तुम्ही ह्याचं पठण सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये याचं पठण करू नका, कारण श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून देवपूजा आटपून आपण या अध्यायाचे वाचन करू शकता. वाचन करून झाल्यावर श्री दत्त गुरूंची आरती करावी आणि त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये तुम्ही साखर किंवा दूध साखर किंवा खडी साखर ही अर्पण करू शकता. अध्यायाचे पठण करत असताना मनातल्या मनात न करता कमीत कमी आपल्या स्वतःला तरी ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात पठण करावे. याने घरातील वातावरण सकारात्मक व्हायला मदत होते, वास्तुदोष कमी होतो. श्री गुरुचरित्र या पावन ग्रंथातील प्रत्येक श्लोक, प्रत्येक ओवी ही अतिशय पवित्र आहे. त्यामुळे आपण मोठ्याने या श्लोकाचं वाचन केलं तर त्यातून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या घरामध्ये निर्माण व्हायला लागतात. तर 14वा आणि 18वा अध्याय एकत्र असणारे एक छोटं पुस्तक हे मिळतं किंवा तुम्हाला 14वा किंवा 18वा अध्याय वेगळी असणारी ही पुस्तकं बाजारामध्ये नाही भेटली तर तुम्ही जी तुमच्याकडे ग्रंथ आहे त्यामध्ये हे वाचन करू शकता. श्री गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ रोज तर हाताळायचा नाही आहे. त्यामुळे या पुस्तकामधून तुम्ही पठण केलं तरीही चालेल. सुरुवातीला या अध्यायाचे वाचन करण्यासाठी तुम्हाला 15 मिनटं लागू शकतात, पण नित्यनेमाने आपण याचं वाचन सुरू केलं तर एका अध्यायाला साधारणतः 5 ते 6 मिनटं लागतात. संकल्पयुक्त सेवा करताना सर्वप्रथम संकल्प करावा की तुम्ही याचं वाचन का करत आहात. त्यावेळेला हातामध्ये थोडं पाणी, अक्षदा, फूल घेऊन स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून मी अमुक गोष्टीसाठी याचं वाचन 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस करणार आहे किंवा 11 गुरुवार, 21 गुरुवार, 51 गुरुवार असंही बोलू शकता. तर माझी ही इच्छा आहे, यासाठी मी ह्याचं पठण करत आहे आणि हे पठण श्री दत्त महाराजांनी निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावं आणि मान्य करावं असा संकल्प करायचा आहे. आणि ते पाणी तांबडामध्ये सोडून द्यावं. नंतर ते पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला घालू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींसाठीही संकल्प घेऊ शकता. जसं की तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला आजार आहे किंवा त्याला काही अडचण आहे तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन, गोत्र घेऊन अशा वेळेला तुम्ही संकल्प सोडवू शकता की मी या व्यक्तीचा हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी, ही अडचण त्याची दूर व्हावी यासाठी मी श्री गुरुचरित्रातील या अध्यायाचे पठण इतके दिवस करणार आहे असाही संकल्प करू शकता.
जेव्हा आपण नित्यसेवेमध्ये या अध्यायाचे पठण करणार आहोत त्यावेळेला संकल्प करण्यासाठी आवश्यकता नसते. तुम्ही जेव्हा आपण ही सेवा सुरू कराल त्यावेळेला तुमच्या घरामध्ये श्री दत्तगुरूंचे स्थान असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे त्यांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तो तुम्ही घेऊन या आणि फोटोसमोर बसून ही सेवा करत जावा. ही सेवा कमीत कमी 6 महिने तरी करावी. पण माझ्यामध्ये तुम्ही हे एकदा सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला इतके दिव्य अनुभव येतील की तुम्ही नित्यसेवेमध्ये या अध्यायाचे पठण सुरू कराल. आता पाहूया की या अध्यायाचे पठण हे कोणी करावं. ही सेवा कोणीही करू शकतो. याला वय स्त्री पुरुष असं कुठलंही बंधन नाही. ज्यांना संतती होत नाही, संततीविषयी काही अडचणी आहेत, कर्ज आहे, मोठी अडचण आहे, ज्यांना नोकरी मिळत नाही आहे किंवा टिकत नाही, शिक्षणामध्ये अडथळे आहेत, आरोग्याविषयी तक्रारी आहेत, ज्यांचे विवाह जुळत नाही आहेत किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडण होत असतात, पती पत्नीमध्ये वाद आहेत किंवा ज्यांच्या धंदा व्यवसायामध्ये बरकत नाही आहे, अशा सर्वांनी गुरुचरित्रातील या अध्यायाचं पठण जरूर करावं. तुम्हाला हवं असेल की श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हवेत किंवा त्यांची सेवा म्हणून तुम्हाला या अध्यायाचे पठण करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. ते पठण करण्याचे नियम काय आहेत? या सेवेमध्ये नॉनव्हेज खाऊ नये हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. नॉनव्हेज खाऊन ही सेवा अजिबात करू नका. जर तुम्ही 7 किंवा 11, 21, 108 दिवसांचा संकल्प केला असेल तर तो संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही. नित्यसेवेमध्ये जर तुम्ही या अध्यायाचे पठण करत असाल आणि जर तुम्ही एखाद्या दिवशी नॉनव्हेज खाणार असाल तर त्या दिवशी अध्यायाचं वाचन करू नका, पठण करू नका. महिलांनी मासिक धर्माचे 6-7 दिवस सोडून ही सेवा करावी. गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे काही नियम किंवा परान्न न खाणे, रात्री जमिनीवर झोपणे किंवा ब्रह्मचर्य यासारखे नियम या सेवेला लागू होत नाहीत. पण संकल्पयुक्त सेवेमध्ये जर तुम्ही काही नियम स्वतःहून पाळू शकलात तर अतिशय उत्तम आहे. नियम पाळण्याबरोबरच आपली कर्मही व्यक्तीनं चांगलीच ठेवावीत. कारण तुम्ही एका बाजूला सेवा करताय आणि नंतर एखाद्याला अपशब्द बोलतायत किंवा एखाद्याचं मन दुखवतायत, एकाशी भांडतायत तर या सेवेचा काही उपयोग नाही होणार. त्यामुळेच आपलं कर्म आणि आपली वर्तणूक ही चांगली ठेवणं गरजेचं आहे. तर काही वेळेला लोकांचे अनुभवही असतात की आम्ही सेवा सुरू केली आणि घरामध्ये भांडण जास्त वाढली किंवा एखाद्या व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःलाच कंटाळा येतो, सेवा करण्याचा आळस येतो, झोप येते किंवा स्वतःला त्या व्यक्तीला त्रास होतो. तर अशा वेळेला आपण न डगमगता आपली सेवा चालूच ठेवावी. कारण एकतर नकारात्मकता आपल्याला या सेवेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असते किंवा श्री गुरु दत्त महाराजच आपली परीक्षा बघत असतात. आणि अशा वेळेला आपण न डगमगता न घाबरता त्यांना संपूर्णपणाने शरण जाऊन त्यांच्यावरती सर्व जबाबदारी टाकून द्यायची आणि आपली सेवा निष्ठेने, श्रद्धेने आणि भक्तीने, विश्वासाने चालूच ठेवायची. तर शेवटी दत्तगुरू महाराज आपल्याला नक्कीच तारतात. तुमच्या आसपास एखाद्या अडचणीमध्ये असेल, तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा कुटुंबामध्ये, तर त्यांना ही सेवा करण्यासाठी निश्चितच सुचवू शकता. तुम्ही ही सेवा करा आणि निश्चितच या सेवेचा अनुभव घ्या. श्री दत्तगुरू महाराज आपल्या सर्व अडचणी नक्कीच दूर करतील. त्याचबरोबर चांगलं कर्मही करत राहा आणि कष्टही करत राहा. त्यामुळे श्री दत्तगुरू महाराज नेहमीच आपल्या पाठीशी राहतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.